नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. एका बाजूला शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा वाढत आहे. पीक कर्जाचे नुसते आश्वासन सरकारनं दिले आहे. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाचा सत्तेत येताच महायुती सरकारमधील पक्षांना विसर पडला आहे. पीक विम्यापासून शेतकरी वंचित आहे. तसेच लाडक्या लाखो बहिणींना योजनेतून वगळण्यात येत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या बाबतीत बेताल वक्तव्य करणारे कृषी मंत्री असतील तसेच अन्य मंत्री यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर आल्यानंतरही त्यांना पाठीशी घालण्याचं काम सत्ताधारी करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे अशा मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे, यासाठी आज शिवसेना उबाठा गटाच्या वतीनं जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जे राज्य सरकारमध्ये बसलेले भ्रष्ट मंत्री आहेत त्याच्या विरोधात जनतेमध्ये खूप मोठा आक्रोश आहे. त्यांचे राजीनामे घेऊन त्यांना काढून टाकावं अशा प्रकारची मागणी करण्यासाठी आम्ही आज आंदोलन केलं. वास्तविक आपण बघितलं असेल, विधानसभेमध्ये सुद्धा विरोधी पक्षानं महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या आमदारांनी त्याच्या विरोधात खूप मोठा आवाज उठवला होता. परंतु हे गेंड्याची कातडी पांगलेलं सरकार याला कुठल्याही प्रकारची जाणीव नाही. आज आपण बघा, दुर्दैवाची गोष्ट आहे, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढले. शेतकरी अतिशय हालाकीचं जीवन जगत आहे. अतिवृष्टी असेल, कोरडा दुष्काळ असेल, ही परिस्थिती शेतकरी वाचताना या राज्यात, जे आपलं राज्य कृषीप्रधान राज्य, या राज्याचा कृषी मंत्री सभागृहामध्ये, विधानसभेसारख्या पवित्र सभागृहामध्ये ऑनलाईन रमी खेळतो. आणि दुर्दैवाची गोष्ट त्यात म्हणजे कळस असा की त्या मंत्र्याला खातं बदलून पुन्हा क्रीडा खातं दिलं जातं. याच्यासारखी लाजिरवाणी बाब नाहीये. आम्हाला कुठेतरी असं वाटायला की हा मुख्यमंत्री कुठेतरी दबावाखाली आहे किंवा मुख्यमंत्री हतबल झालेला आहे, त्यामुळे या मंत्र्यांचे राजीनामे घेत नाही. म्हणून आमची मागणी आहे की तात्काळ या मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत आणि या भ्रष्ट मंत्र्याला त्या आमच्या सरकारमधून मुक्त करावं. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.